मी झाले आता तयार आणि मी चालले आता बस स्टँडला. चला गावाला फिरायला. मंडळी आणि आता वाजले आहे सकाळचे 4:30 आणि सर्व शहर हे झोपलेलं आहे. आपण निघालो आहोत आपल्या गावाच्या दिशेने. सो मी आता बस स्टँडला आलेले आहेत आणि आता वाजले हे 5:10 आणि 5:30ला आपली गाडी असणार आहे. आणि मी माझ्या आजोबांसोबत आलेली आहे. अजून आपली लाल परी काही आलेली नाही आहे. सो वेट करूयात. आणि एक तर इकडे नाशिकमध्ये खूप थंडी आहे आणि मी आता चालले परभणी साईडला. सो मी तुमच्यासोबत हा प्रवास शेअर करते आणि पुन्हा व्हिडिओ बघा, प्रवास एन्जॉय पण करा. फायनली मी आता बस स्टँडला पोहोचला आहे. माझे आजोबा तिकडे थांबलेले आहे आणि आता वाजले आहे 5:20. 5:30ला आपली गाडी आहे. आय होप लवकर गाडी येईल. आणि मी स्वतःला 2 चॅलेंज दिलेले आहे. फर्स्ट नाही का, मी स्वतःला बोलले होते की बस स्टँडला नाही का पब्लिक समोर मी फर्स्ट ब्लॉग करेल. आणि सेकंडचं सरप्राईज आहे तो मी नेक्स्ट दाखवेल. स्वतः बसची वेट करणार आहे. सो करूयात आपण. सारखी आपली गाडी लेट आहे, अजून आलेली नाही आहे. गव्हर्नमेंटच्या बस कधीच टाईमवर येत नाही. आणि आता वाजले हे 5:34. 5:30चा टाईम होता. आता वेट करायला लागेल. सो बघूया किती वाजता येते गाडी म्हणून. आणि हां, मी तुम्हाला सांगितलं होतं की मला 2 चॅलेंज दिलेले आहे आणि मी स्वतः चॅलेंज घेतले. सो एक आहे पब्लिक ब्लॉग करायचं आणि सेकंड ते सरप्राईजच राहू देऊ, ते तुम्हाला उद्या कळेल. तुम्हाला सेकंड चॅलेंज बघायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा. आणि नवीन असं चॅनल तर सबस्क्राईब करा. चला मी वेट करते बसचं. तर खेळतोय, अंदाज लावतोय. ही गाडी चालू झाली ना, ही गाडी आता येणार आहे. आता जी नाही का आली ती नाशिक रिसोर्टची होती आणि ती आमच्याच याच्या प्लॅटफॉर्मवर थांबली. सो ते मला वाटलं की नाही का आमचीच गाडी, पण ती काय आमची गाडी निघली नाही. आता अजून एक सुरू झाली आहे, ती दुसऱ्या वेळेला चालली आहे. सो म्हणजे ती पण आमची गाडी नसणार आहे. आमची गाडी कधी येणार आहे माहितीच नाही. सो बघूया. तोपर्यंत आम्ही गप्पा मारतो. आम्हाला काही टाईमपास तर करावं लागेल. मी आता इथं वेट करत बोर झाले. 5:30चा टायमिंग होता. 6 वाजले. पण ते अनाऊन्समेंट होत आहे. अनाऊन्समेंट करू सगळ्या गाड्या येत आहे जात आहे, पण आमची आली काही येत नाही. टाईम 5:30चा तर पण अजून काय आलेलं नाही. मला माहीत अजून येणारच टाईमवर. गव्हर्नमेंट कधीच टाईमवर कामच नाही करत. काय माहिती कधी येते आता. खूप लेट झाली, अर्धा तास लेट झाली गाडी आता. पण एक आहे बरं का, माझ्यासोबत जर कोणी असेल माझ्यासोबत जर कोणी असेल ना, तुम्ही थोडं पण मला भीती वाटत नाही. मी पब्लिकमध्ये का किती गर्दीमध्ये पण व्लॉग करू शकते. मागच्या माझी मम्मी होती शालीमारचा, तो व्लॉग मी ना शेअर करेल. तसं मी एडिटिंगला आळस खाते. माझ्याकडे 4-5 व्हिडिओ एडिटिंगला पडले, पण अजून काही होत नाही आहे का अनाऊन्समेंट. सो बघूया, आता वेट करूयात. बस आलो मी नाही का तेव्हा बोलते तुमच्यासोबत. सकाळचं वातावरण बघा किती छान आहे. एकदम ब्लू ब्लॅक कसं आहे माहिती नाही, पण खूप छान दिसते. आणि मला ना ढग बघायला खूप आवडतं जास्त. माहिती नाही का, आपण खूप शांत वाटतं. इथे कचरा बघा ना किती स्टेशनवर. आणि ही बस एक आलेली आहे, आमची काही बस आलेली नाही आहे. वेट करू परेशान आहे. मला खूप बोर होतं. आता लेट बस येणार, परत लेट होणार.
आणि सगळीकडे कचरा कुंडी करून ठेवायसाठी. इथे नाशिकला नाही का, मी जेव्हा घरून निघाले बाई द मी नाही इथं असं आता बसले होते. सो एक बाबा आले होते, त्यांचं एक यूट्यूब चॅनल आहे वाटतं नाही का. इथं नाही का त्यांनी पावत्या जे असतात ना चिट्स नाही का, चिट्स केले आणि ते सरांना वाटतं आहे. पण त्यांचे सबस्क्रायबर खूप छान आहे, व्ह्यूज पण खूप छान चालले. पण खूप म्हणजे काय वाटतं आहे मला कळत नाही. असं प्रमोशन करताय, कागदाचा तुकडा घेतला आहे त्याच्यावर टाकलं नाही का त्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आणि ॲडव्हर्टायझिंग करताय. किती छान ना. असं वाटतं मी पण कधी करून टाका, पण मी असं काही करणार नाही आहे. अरे यार तुम्हाला हे नाही काय दाखवतेच मी, एवढं भारी दिसतंय ना, मला फार फार आवडते. तुम्हाला पण आवडला आहे हो. सो बघा ना, म्हणजे जसं नाही का दिवस उजळतोय ना, तसं ते मागचा जो प्लेस आहे ना खूप छान दिसतोय. सो माझी म्हणजे आम्ही ज्या गाडीने जाणार होतो ना ती अजून आलेली नाही आहे. सो 5:30चा टायमिंग होता, आता 6 वाजले, अजून गाडी आलेली नाही आहे. सो मी एकदा इन्क्वायरी करायला चालले, ते इन्क्वायरी करून घेते की किती वाजता गाडी येणार आहे. हे वेट कधी येणार आहे? खूप फालतूपणा झालेला आहे. त्या गाडीने मला जायचं होतं, एक तर ऑनलाईन तिकीट मी केलं आणि ती गाडी कॅन्सल केली त्यांनी. तर आता म्हणताय नाही का की आम्ही तुम्हाला दुसऱ्या गाडीत ॲडजस्ट करून देऊ. पण जर आता ते म्हणतात की शिवशाही गाडी असेल ना तर तुम्हाला वरचं तिकीट भरायला लागेल. आता थोडीच चालते इथं नाही का, रिस्पॉन्सिबिलिटी नाहीच आहे. जर नाही का गाडी कॅन्सल असेल ना तर त्यांनी ऑनलाईन पण दाखवलेलं नाही पाहिजे. म्हणजे तिकीट पण बुक करताय, लोक तिकीट बुक करतात, कसं करणार तर काहीच कळत नाही. आता परत बघू. आज दिवसच खराब वाटतं. सर्व गाड्यांना कोकणला गेलेल्या गणपती कारणामुळं, आणि इथं आम्ही 5 वाजल्यापासून आलेलो आहोत, पण अजून पण आमची गाडी लागली नाही आहे. इथं रिझर्वेशन करून ठेवलं आणि आता ते म्हणतं की दुसऱ्या गाडीने गेलं आणि जास्त तिकीट असेल ना तर वरचे पैसे पण द्यावं लागतील. आता सीट भेटेल का नाही काय माहिती, म्हणताय ॲडजस्ट करून देऊ. बघू आता काय होतं. गाडीचा आता पत्ताच नाही अजून, तर बघावं लागेल. वेट सो आता माझ्यासोबत एकदम फालतूगिरी झालेली आहे. इथं आम्ही बसचं रिझर्वेशन केलं, तर मी तुम्हाला ते एकच सांगेल की ऑनलाईन बसचं तिकीट कधीच बुक करू नका. कारण नाही का आता मी नाही का सकाळच्या 5:30 वाजता गाडीचे तिकीट बुक केली 2, तर नाही का 5 वाजता मी बस स्टँडला आले. गाडी काय आली नाही आहे. इन्क्वायरी केल्यावर सांगतं की नाही का गणपती म्हणजे गौरी गणपतीसाठी का बसेस कोकणला केलेल्या आहेत. ते झाल्यानंतर म्हणतात की 6:30 वाजता गाडी आहे, ती पण नाही आली. 6:30 8:30 वाजले तरी ती गाडी आली नाही. नंतर बोलायला गेली कॅन्सल करायचं, आता फॉर्म भरा वगैरे प्रोसेस करा, प्रिंट आणा, 4-5 दिवसांनी पैसे भेटेल. माझ्या तर चुनाच लागला आहे मला 800 रुपयाचा. आता आम्ही बघतोय रेल्वेने जायचं ट्राय करतोय. तर गावाला गेलो तर बघू. तसा माझा मूड खूप खराब झाला, एक तर झोप पण नाही झाली. हे ना गव्हर्नमेंटच्या बसचा भरोसा नाही, एवढा फालतूगिरी बस आहे आणि ते लोकांना बोलायची पण अक्कल नाही आहे. कसं बोलायचं काही नीट बोलणारच नाही आहे, हे करून बोलतात फक्त. सो बघू. आणि मी आता बस स्टँडवरून घरी जायला निघाले आहे. बस स्टँडवरून घरी जायला निघलेलं आहे. चला बघू आता. मला पण नाही माहीत पुढे काय होणार आहे, जाणार आहे का नाही गावाला. आता पुन्हा माझा तर पूर्ण मूडच गेला गावाचा म्हणून. माझी सकाळ एवढी खराब सुरू झाली ना, एक तर मी नाही का सकाळी नाही का एवढं थंडीमध्ये नाही किती 4 वाजता सकाळी उठले, नंतर आंघोळ वगैरे एवढं थंडीमध्ये केली. इथं पाणी पण म्हणजे गरम नव्हतं, थंड्या पाण्यानेच करावं लागलं. आणि नंतर नाही का मी बस स्टँडला गेले. 5 वाजता बस स्टँडला गेले आणि नंतर 5:30ला बस होती, ती बस कॅन्सल झाली. आणि गौरी गणपतीसाठी ती कोकणला गेल्या खूप साऱ्या बस, ते झालं. त्यानंतर विचारलं की नेक्स्ट बस कधी आहे. इथं ऑनलाईन तिकीट बुक केलं का, कधीच गव्हर्नमेंट बसवर भरोसा करू नका आणि ऑनलाईन तिकीट करूच नका कधीच. तर ते झालं. मग 6:30 वाजता म्हणजे की 6:30 वाजता बस आहे. 6:30 वाजता बस, आम्ही थांबलो 8पर्यंत, तरी बस नाही आली. आणि नंतर त्यांना म्हटलं की आम्हाला आमचे पैसे वापस द्या. तर आता म्हणत आहे की तुम्ही नाही का तुमच्या तिकिटाची प्रिंट काढा,
बस ऑफिसला जा, तिथे जमा करा आणि नंतर 4-5 दिवसांनी त्याचे तुम्हाला पैसे भेटत. आता 4-5 दिवसांनी भेटेल आणि ते मला जायचं होतं गावाला. आता गावाला पैसे तर आपण मोजूनच करतो ना, आपण हिसाब लावतो की आपल्याला गावाला जायचं आहे वगैरे वगैरे. पण इथं पुन्हा हिसाब चुकला. इथं बसचे किती माझ्या बाबांचं माझे पैसे गेले, ऑलमोस्ट 800-900पर्यंत गेले. ते गेले अजून भेटलेच नाही. आता मला होतं की रेल्वेचा प्लॅन, आता गावाला जाणं होतं की नाही हे पण माहिती नाही. जे सामान मला घ्यायचं ते इथं भेटलं तर ठीक आहे, नाही तर मग आता गावाला जाणं होईल का नाही हे पण मला माहिती आहे. सर मम्मीवर डिपेंड आहे. मम्मी नंतर आले घरी. आता ते फॉर्म भरायचं राहिलं कॅन्सलेशनचं, तर मी नंतर कॅन्सलेशनचं फॉर्म भरेल आणि आता आले घरी. सो बघू पुढे काय होते, मलाही नाही माहिती. सांगत राहील तुम्हाला. आणि माझा पूर्ण ब्लॉग बघा. पण कधीच मी तिकीट ऑनलाईन बुक करू नका आणि ST महामंडळाचं तर कधीच करू नका आणि त्याचा विश्वास पण ठेवू नका. मी सकाळी नाही का किती 5:30 वाजताची बस होती. मी गेलो होते नाही का गावाकडे जायला म्हणून, आणि घरी येऊन अचानक घरच्याला सरप्राईज दिलं. फेसबुक काय सापडून दिलं वापस आले. मम्मीला पहिले फोन केला, मम्मीने कामाला सुट्टीच घेतली. आता बघू काय पुढचं.